पुन्हा एकदा भारत करा अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत। बुद्धिमत्तेमध्ये काही लॉजिकल उदाहरण असतात ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। आपले ऑनलाइन बॅचेस 1 एप्रिल पासून सुरू झालेले आहे। ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचे असतील तर त्या सर्वांनी 9970650363 या नंबरला कॉन्टॅक्ट करून ऑनलाइन लेक्चर साठी जॉइन करू शकतात। आपण एक वेगळा ग्रुप तयार केलेला आहे ऑनलाइन लेक्चर साठी। फक्त त्याच ग्रुपवर आपण जे आहे ऑनलाइन लेक्चरची लिंक पाठवत असतो आणि झालेल्या लेक्चरची जी व्हिडिओ आहे ते आपण नंतर YouTube ला अपलोड करत असतो। तर तुम्ही तोच व्हिडिओ YouTube ला नंतर बघू शकता। परंतु या ठिकाणी लाईव्ह लेक्चर होतात ना, तुम्ही चर्चा करू शकता, तुम्हाला आलेले उदाहरण विचारू शकता। तर आपण अशा पद्धतीने एमपीएससी यूपीएससी प्लस रेल्वे पोलीस भरती व इतर ज्या काही भरत्या आहेत स्टाफ सिलेक्शन वगैरे त्या सर्व एक्झामची आपण या ठिकाणी प्रिपरेशन तयारी करून घेत आहोत। मित्रांनो, जो शांततेच्या काळात मेहनत करतो ना त्याला युद्धात कमी रक्त सांडावं लागतं असं म्हणतात। तर हा तो तुमचा शांततेचा काळ आहे। जरी पूर्ण जगामध्ये कोरोना पसरला आहे, भारतामध्ये कोरोना पसरलेला आहे, तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, एक विद्यार्थी दशेतला जो विद्यार्थी असतो तर त्याच्यासाठी जोपर्यंत कुठलीही स्पर्धा परीक्षा क्रॅक होत नाही किंवा कुठली पोस्ट मिळत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी मेहनत संपलेली नसते। जरी हा कोरोनाचा काळ आहे, सगळीकडे शांतता आहे, गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी निघत नाहीये, तरी हा काळ तुमच्यासाठी शांत बसण्याचा काळ नाहीये। तर याच काळात जर तुम्ही खूप सारी मेहनत केली, खूप सारा अभ्यास केला तर भविष्याच्या लेटेस्ट अपकमिंग वॅकन्सी येणार आहे। तुम्हाला माहिती आहे की बरेच सारे फॉर्म भरले गेलेले आहेत, फक्त त्यांचे एक्झाम कंडक्ट नाही झालेले आहे किंवा काही एक्झाम जसं कोरोना संपेल तर काही एक्झाम लगेच स्टार्ट होणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला अभ्यासाचा वेळ मिळणार नाही। तर हाच वेळ आहे मित्रांनो अभ्यास करण्यासाठी। पुन्हा एकदा सांगतो, या काळात अशी मेहनत करा की तुमचं सक्सेसचा वाजा पूर्ण जगात काय पूर्ण देशात झाला पाहिजे। तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। तर हीच ती वेळ आहे मेहनतीसाठीची। तर ठीक आहे, आपण खूप काही जास्त वेळ नाही घेता, आपण स्टार्ट करूया। तर आजचं आपलं पहिलं उदाहरण आहे, एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो। तर उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 30 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील। तर आजचा हा आपला पहिला प्रश्न असणार आहे, तो आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। पुन्हा एकदा क्वेश्चन रीड करतो। एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो। तर उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 30 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील। हा जो प्रश्न आहे आपण पर्यायानुसार पण जाऊ शकतो आणि आपण डायरेक्टली ट्रिक वाइज सोडून सुद्धा आपण जाऊ शकतो। तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की किती प्रश्न बरोबर असतील। तर आता इथे बघा, बरोबर प्रश्न आणि इथे घेतो चुकलेले प्रश्न। एक एक पर्याय मी चेक करतो। समजा पहिला पर्याय घेतला की उमेदवाराने 30 प्रश्न बरोबर सोडवले, तर याचा अर्थ 30 गुणिले प्रत्येक प्रश्नाला किती गुण मिळत आहे, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण मिळत आहे। तर 30 गुणिले 2, ते जर 30 प्रश्न बरोबर सोडवले तर त्याला किती मार्क मिळाले, त्याला मिळाले 60 मार्क। त्याला किती मार्क मिळाले, त्याला मिळाले 60 मार्क। याचा अर्थ, परंतु आपल्याला या ठिकाणी दिलेले की उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून किती गुण मिळवले, 30 गुण मिळवले, परंतु इथे आपल्याला इथं काय आहे की त्याला 60 गुण मिळाले। तर पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय काय आहे, चुकीचा आहे, म्हणजे पहिलं उत्तर इथे येणार नाही। आता आपण दुसरा पर्याय चेक करूया। तर दुसरा पर्याय चेक करतो।
समजा त्याने 15 प्रश्न बरोबर सोडवले, तर 15 प्रश्न जर त्याने बरोबर सोडवले, एकूण प्रश्न होते 30. एकूण प्रश्न किती होते? 30. इथं दिलेले बघा, एकूण प्रश्न आहे 30. 30 प्रश्न नाही त्याने 15 प्रश्न बरोबर सोडवले, तर त्याचे चुकलेले किती प्रश्न आहे? 15 प्रश्न त्याचे चुकलेले. बरोबर आलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण प्रमाणे त्याला किती गुण मिळाले? 30 गुण मिळाले. आणि 15 प्रश्नांसाठी जे मायनस झाले ते किती गुण मायनस झाले? 15 प्रश्नांसाठी 15 गुण मायनस झाले. प्रत्येकी 1 गुण प्रमाणे 15 गुण काय झाले? मायनस. मग ही निगेटिव्ह सिस्टम आहे, तर 15 गुण काय झाले? मायनस. म्हणजे त्याला मिळाले किती? 15 मार्क. परंतु आपल्याला इथं सांगितलेले आहे इथं प्रश्नामध्ये की त्याला एकूण किती गुण मिळत आहे? 30 गुण मिळत आहे. म्हणजे आपला जो दुसरा पर्याय आहे तो सुद्धा इथं काय आहे? चुकीचा आहे. आता आपण इथं तिसरा पर्याय आपण चेक करणार आहोत. आपल्याला इथं काय बघायचंय की त्याला किती गुण मिळाले ते इथं दिले बघा. त्याला मिळाले 30 गुण. तर आपल्याला ही गोष्ट या ठिकाणी बघायचं की त्याला 30 गुण कुठल्या पर्यायानुसार मिळतात. सगळ्यांनी टाइमवर जॉइन व्हायचं आहे. 6 वाजता आपलं लेक्चर सुरू होतं, तर सगळ्यांनी 6 वाजता एक्झॅक्ट जॉइन व्हायचं आहे. इनफॅक्ट तुम्ही थोडं अगोदर जरी आले, 5:45 पासून आपली लिंक ऑन झाली असते, 5:45 पासून, तर तुम्ही 5:45 पासून सुद्धा लिंकला जॉइन करून लेक्चर मध्ये जॉइन होऊ शकता. मात्र लेक्चर आपलं 6 ला सुरू होणार. तर आता तिसरा प्रश्न आपण चेक करतोय. समजा 30 प्रश्नांपैकी त्याने 25 प्रश्न बरोबर सोडवले, तर 30 प्रश्न होते त्याच्यामध्ये 25 प्रश्न जर बरोबर सोडवले, तर याचा अर्थ चुकलेले प्रश्न किती आहे? 5 प्रश्न त्याचे चुकलेले. आता प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण मिळत आहे. म्हणजे एका प्रश्नाला किती गुण आहे? 2. आणि जर उत्तर चुकलं तर निगेटिव्ह सिस्टम आहे, मार्क किती वजा होतोय? निगेटिव्ह सिस्टम आहे, मार्क वजा होतोय 1. तर 25 प्रश्नांना 2 गुण प्रमाणे त्याला मार्क मिळाले 50. परंतु 5 प्रश्न चुकले, तर प्रत्येकी 1 निगेटिव्ह मार्कानुसार 5 मार्क मायनस होतील. 50 गुण 5 जर वजा झाले तर त्याला किती गुण मिळाले? त्याला मिळाले 45 गुण. परंतु आपल्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय की सोडवून त्याला किती गुण मिळत आहे? 30 गुण मिळत आहे. तर जोपर्यंत त्याला इथं निगेटिव्ह मार्किंग करून 30 गुण येत नाही, तोपर्यंत इथं आपला पर्याय बरोबर येणार नाही. आता पुन्हा या ठिकाणी थोडी मिस्टेक झालेली आहे. इथं जो आपला पर्याय क्रमांक जो 4 आहे तो इथे 30 च्या ऐवजी तर 20 असायला हवा होता. पर्याय क्रमांक जो 4 आहे 30 च्या ऐवजी काय असायला होता? 20. तर बघा 30 प्रश्नांपैकी त्याचे समजा 20 प्रश्न त्याचे बरोबर आले. एकूण 30 प्रश्नांमध्ये जर 20 प्रश्न बरोबर आले, तर चुकले किती मित्रांनो? चुकले त्याचे 10 प्रश्न. 10 प्रश्न काय झाले त्याचे? चुकले. आता होणार काय की 20 प्रश्नांना प्रत्येकी 2 प्रमाणे त्याला मिळाले 40 गुण. किती गुण मिळाले त्याला? त्याला मिळाले 40 गुण. आणि प्रत्येकी एक प्रश्न तुला 1 गुण मायनस होतो, म्हणजे त्याचे 10 प्रश्न चुकले, म्हणजे 10 गुण काय झाले? मायनस. त्याला एकूण 40 मिळाले होते, त्याच्यातून 10 गुण मायनस केले, तर फायनल त्याला निगेटिव्ह मार्किंगच्या सिस्टमने फायनल किती गुण मिळाले? फायनल मिळाले 30 गुण. आणि आपल्याला इथं काय दिलं होतं की त्याला किती गुण मिळत आहे? 30 गुण मिळत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जो 4 आहे तो पर्याय क्रमांक 4 आपला या ठिकाणी बरोबर आहे. आता हे आपण पर्यायानुसार गेलो. हे कशानुसार गेलो आपण? हे गेलो आपण पर्यायानुसार. जर समजा मला इथं एकही पर्याय माहित राहिला नसता, तर मी कसं उत्तर शोधलं असतं बघा. समजा मला इथं पर्याय माहितीच नाही आहे, एकही पर्याय माहित नाही, तर सगळ्यात पहिले मी इथं बघितले असते एकूण प्रश्न. इथं काय बघितले असते? एकूण प्रश्न. तर एकूण प्रश्न किती आहेत? एकूण परीक्षेमध्ये प्रश्न आहे 30. तर प्रत्येक प्रश्नाला जे गुण मिळत आहेत, तर प्रत्येक प्रश्नाला 2 गुण मिळतात. तर एकूण गुण झाले, एकूण गुण म्हणजे जी परीक्षा होती ती परीक्षा होती 60 मार्काची. परीक्षा किती मार्काची होती? 60 मार्काची होती. परंतु त्याला 60 पैकी 60 मार्क मिळाले नाही. तर त्याला किती मार्क मिळाले? 30 मार्क मिळाले. तर ते 30 मार्क इथून काय करायचे? वजा करायचे. हे त्याचे मिळालेले मार्क आहेत. हे काय आहे? मिळालेले मार्क किंवा गुण. तर 60 पैकी त्याला 30 गुण त्याला मिळाले आणि 30 गुण त्याला मिळाले नाही. म्हणजे 60 मध्ये 30 गुण मिळाले आणि 30 गुण काय झाले? त्याचं नुकसान झालं. तर 60 गुण 30 गेले
तर किती आले 30. तर हे झाले नुकसान झालेले मार्क. नुकसान झालेले गुण. तर आपल्याला नुकसान झालेल्या गुण पर्यंत इथपर्यंत आपल्याला यायचं आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न होते 30, प्रत्येक प्रश्नाला मार्क होते 2, म्हणजे परीक्षा होती 60 मार्कांची, त्याच्यात त्याला मिळाले ते 30 गुण. तर 60 म्हणून 30 वजा झाले, राहिले किती 30. तर याचा अर्थ त्याला 30 मार्क मिळाले नाही. तर आता इथे मी काय करतो बघा, इथे त्याचं नुकसान एकूण 30 गुणांचं झालेलं आहे. तर 30 गुणांचं नुकसान होण्यासाठी किती प्रश्न त्याला चुकवावे लागतील मला हे शोधायचंय. तर जसं नुकसान त्याचं 30 गुणांचं झालंय, तर बघा मला हे शोधायचंय की एक प्रश्न जर चुकला तर किती गुणांचं नुकसान होतं. तर बघा एक प्रश्न चुकल्यावर इथं सांगितलंय की जर एक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण काय होतोय, वजा होतोय. पण मित्रांनो एका प्रश्नामुळे त्याचं 3 मार्कांचं नुकसान होते. 3 मार्कांचं कसं बघा, जे 2 मार्क त्याला एका प्रश्नासाठी मिळणार होते तर ते मिळालेच नाही, वरून एक गुण काय होऊन गेला, मायनस होऊन गेला. तर जेव्हा त्याचा एक प्रश्न चुकतोय तर ते जे 2 मार्क त्याला मिळणार होते ते मिळाले नाही, परंतु वरून एक मार्क काय झाला, मायनस झाला. म्हणजे एका प्रश्नामागे त्याचं 3 मार्कांचं काय होतंय, नुकसान होतंय. म्हणून त्यांचे एकूण नुकसान झालेले मार्क आणि प्रत्येक प्रश्नामागे होणारे नुकसान, तर 30/3 बरोबर आलं 10. तर 10 प्रश्न त्याचे चुकलेले आहेत. प्रश्न चुकले. त्याचे किती प्रश्न चुकले, त्याचे 10 प्रश्न चुकले. परंतु मला इथं किती प्रश्न बरोबर आले विचारलेले, किती प्रश्न बरोबर आले. पण सांगा मित्रांनो एकूण प्रश्न होते 30. एकूण प्रश्न किती होते 30. 30 मध्ये 10 प्रश्न त्याचे जर चुकले तर बरोबर किती आले, बरोबर आले 20 प्रश्न. तर इथं असा आपला पर्याय क्रमांक जो 4 आहे तो पर्याय क्रमांक इथं 4 आपला बरोबर आहे. तर अशा पद्धतीने पर्यायानुसार किंवा विदाउट पर्यायानुसार तुम्ही याला सोडवू शकता. एकदा पुन्हा विदाउट पर्याय मी सोडून दाखवतो, थोडं स्पीडली सांगतो. बघा एकूण परीक्षेला प्रश्न होते 30, प्रत्येक गुणाला प्रत्येक प्रश्नाला 1-2 गुण होते. परीक्षा होती 60 मार्कांची, त्याला 30 गुण मिळाले आणि 30 गुण मिळाले नाही. मग इथं 30 घेतला तर एका प्रश्नामागे 3 मार्कांचं नुकसान होतं. 2 गुण येणार होते जे आले नाही, परंतु एक गुण मायनस झाला. तर 30/3 केले बरोबर 10. तर 10 हे काय असणार, त्याचे चुकलेले प्रश्न असणार आहे. जर तुम्हाला ही ट्रिक लक्षात झाली तर तुम्ही 30 × 2 बरोबर 60 वजा 30 बरोबर 30, 60 आणि 30 ची वजा 30 आणि 30/3 तर उत्तर आलं 10. तर 10 प्रश्न चुकले. मग त्याचे एकूण प्रश्न 30 होते. 30 म्हणून 10 प्रश्न चुकले म्हणजे 20 प्रश्न काय आले, बरोबर आले. तर डायरेक्टली तुम्ही असा शॉर्ट ट्रिकचा वापर करून तुम्ही तो सोडवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस लागेल अशा प्रश्नांना. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. बरं हा मागचा प्रश्न कळालाय का सगळ्यांना? काही डाऊट असेल तर विचारा. कळाला ना? ओके ठीक. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे कॅमेरामध्ये दिसतोय चेक करा. परफेक्ट येते इथून? ठीक आहे ओके. प्रश्न दिसतोय पूर्ण? दिसतोय ना? ठीक चालेल. हां पुढचा प्रश्न आहे एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 52% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते? तर त्याचे 4 पर्याय आपल्याला दिलेले. पहिला पर्याय 2100, दुसरा पर्याय पहिला पर्याय 21000, दुसरा पर्याय 23500, तिसरा पर्याय 22000, चौथा पर्याय 27500. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आहे, याला आपण व्यवस्थितरित्या सोडवू. तर बघा एक निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये 2 उमेदवार उभे होते. तर उमेदवार ए आणि उमेदवार बी. तर त्यांनी सांगितलं काय की निवडून आलेल्या उमेदवारात एकूण मतांच्या 52% मते
मिळाली. मग एकूण मते होते 100% आणि 100% मत म्हणजे ए जो आहे तो विजयी झाला आणि बी चा काय झाला पराभव झाला. तर याचा अर्थ मला इथं कळालं की 52% मते कोणाला मिळाली ए ला मिळाली आणि तो विजयी झाला आहे. तर एकूण 100% मत असतात, 100% मतांपैकी 52% मत इथं मिळाली आणि 48% मत मिळाली बी ला. तर ए ला किती मते मिळाली? ए ला इथं बघा एक शब्द त्यांनी वापरलेला आहे एकूण मतांच्या. एकूण मत म्हणजे ज्यांनी मतदान केले ते पण आणि ज्यांनी मतदान केले नाही ते पण. तर एकूण मतांच्या 52% उमेदवार जो विजय उमेदवार झाला त्याला 52% मत मिळाली. मला यावरून कळलं की 100% मधून 52% विजयी उमेदवाराला मिळाली, तर उरलेली 48% मत कोणाला मिळाली? ज्याचा पराभव झालाय त्याला मिळाली. बरोबर. तर आता म्हणजे मी तर ए आणि बी असे दोन उमेदवार घेतले, 52% मत ए ला मिळाली, 48% मत बी ला मिळाली. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर मी यांची दोघांची वजाबाकी केली तर इथं 4% फरक येतोय. किती टक्क्याचा फरक येतोय? 4% फरक येतोय. याचा अर्थ ए जो आहे ए उमेदवार 4% मतांनी विजयी झाला. ए उमेदवार किती टक्के मतांनी विजयी झाला? 4% मतांनी. आता इथं बघा मी असं म्हणतोय, इथं आपल्याला त्यांनी असं एक वाक्य दिलंय की विजयी उमेदवारास 52% मते मिळून तो 1100 मतांनी विजय झालेला आहे. किती मतांनी विजय झाला आहे? 1100 मतांनी. आता हे वाक्य आपण दोन प्रकारे बोलू शकतो मित्रांनो. बघा उत्तरात काय उदाहरणात काय सांगितलंय की विजय उमेदवार 1100 मतांनी विजयी झाला, परंतु मी इथं काय सांगतोय की विजय उमेदवार 4% मतांनी विजयी झाला. म्हणजे 1100 सांगितलं काय संख्येमध्ये आणि मी असं म्हटलं काय की 4% मतांनी विजयी झाला, तर दोघांचा अर्थ काय होतो? एकच होतो. बघा उदाहरणात काय सांगितलेलं आहे की जो विजयी उमेदवार आहे तो 1100 मतांनी विजयी होते, परंतु मी काय सांगतो आहे की विजयी उमेदवार 4% मतांनी विजयी होतोय, कारण की विजयी उमेदवाराला 52% मत मिळाली. याचा अर्थ हरलेल्या उमेदवाराला 45% मत मिळाली. म्हणजे जे विजयी उमेदवाराने ए ने जी लीड पकडली ती लीड पकडली 4%ची. उदाहरणात आपल्याला लीड दिली मतांमध्ये, मग उदाहरण सांगतं की 1100 मतांची लीड आणि आपण म्हणतोय ते 4%ची लीड, तर दोघांचा अर्थ काय झाला? एकच झाला. फरक एवढा आहे की एक गोष्ट आपण डायरेक्ट संख्येमध्ये सांगितली आणि दुसरी गोष्ट आपण इथे टक्केवारीत सांगितली. जसं समजा माझ्याकडे 100 रुपये, तर 100 रुपयामध्ये समजा मी काय झाले 25 रुपये मी खर्च केले. किती रुपये खर्च केले? 25 रुपये. आणि मी असं म्हटलं काय की 100%तून 25% पैसे खर्च झाले, तर दोघांचा अर्थ एकच होतोय. तसं इथं मग इथं मला कळालं की 4%चा अर्थ होतो 1100, तर एकूण मतदान होतं 100%चा अर्थ किती? 4% म्हणजे 1100 तर 100% म्हणजे किती? तर इथं तिरकस गुणाकार करणार. इथे 1100 गुणिले 100, 1100 गुणिले 100 आणि तिथं भागाकारात पुन्हा ना भागाकारात ना 4. तर ही जी पण काही व्हॅल्यू ना ती कोणाची निघणार? ती व्हॅल्यू निघणार x ची. तर आता इथे बघा इथे 4 1 4, तर इथं 4 1 4, 4 गुणे 8, 10 तून 8 गेला उरला 2, त्याच्यावर घेतला 0 झाला 20, 4 पंचे 20. म्हणजे फायनल मला गुणाकार कोणाचा भेटणार? 1100 गुणिले 25. 1100 गुणिले 25. आता मी काय करतो, इथे 11 ने 5 ला गुणतो, तर 11 5 55, हातच्याला गेला 5. पुन्हा इथे 11 ने 2 ला गुणतो, 11 दुने 22 आणि हातच्याचा 5 27 आणि त्याच्यावर 1 आणि 2 शून्य, तर हा 1 आणि 2 शून्य. तर x ची व्हॅल्यू इथं काय आली? x ची व्हॅल्यू आली 27500. म्हणजे निवडणुकीमध्ये किंवा त्या गावामध्ये एकूण मत जे होती ते एकूण मत होती 27500. आणि आपल्याला हे जे इथं दिलेलं आहे की एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही, तर हे वाक्य आपल्याला फसवण्यासाठी दिलेले आहे. काय दिले? फसवण्यासाठी. हा प्रश्न इथून पुढे असाही वाढू शकतो की जर गावामध्ये एकूण 27500 उमेदवार आहेत, गावामध्ये जर 27500 उमेदवार आहेत
तर किती टक्के लोकांनी मत केलेलं आहे? 8% मतांनी मत केलं नाही. तर हे जर मला संख्येमध्ये काढायचं असेल तर संख्येत कसं काढणार? हे लावले नाही का? ठीक आहे, लावा बरोबर. तर याचा संकेत कसं करणार? म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला नाही, पण जर वाढवला तर पुढे की 8% मतदारांनी मतदान केलं नाही, 8% मतदारांनी मतदान केलं नाही, तर टोटल मतदान किती होतं? 27,500 होतं मतदान. टोटल मतदान होतं 27,500. मध्ये 8% उमेदवारांनी मतदान केलं नाही, तर 27,500 गुणिले 8 चे 100. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. तर इथे 275 गुणिले 8, 8 पंचे 40 0, हातच्या गेला 4, 8 7 56, 8 7 56, हातच्या 4, 60 0, हातच्या गेला 6, 8 दुने 16, 16 आणि 6 केले 22. याचा अर्थ 2200 लोकांनी मतदान केलेलं नाही. जर हा प्रश्न पुढे वाढवला असता तर आपण या पद्धतीने सोडवला असता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न, कोणीतरी रीड करा पुढचा प्रश्न. चार सदस्य आहेत, त्यापैकी 2/3 सदस्य पुरुष आहेत आणि उर्वरित सदस्य स्त्रिया आहेत. 9 स्त्रिया सोडून इतर सर्व सदस्य विवाहित आहेत. तर त्या समूहातील एकूण किती स्त्रिया विवाहित आहेत? बरोबर बरोबर. ठीक आहे, तर आता बघा हा प्रश्न आपण इथं सोडवणार आहोत. तर प्रश्न आहे, एका समूहामध्ये 108 सदस्य आहेत, त्यापैकी 2/3 सदस्य पुरुष आहेत आणि उर्वरित सदस्य स्त्रिया आहेत. 9 स्त्रिया सोडून इतर सर्व सदस्य विवाहित आहेत. तर त्या समूहातील एकूण किती स्त्रिया विवाहित आहेत? आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचे 4 पर्याय पण आपल्या ठिकाणी दिलेले आहेत. तर बघा, तर सगळ्यात अगोदर समूहामध्ये एकूण 108 सदस्य आहेत. 108 म्हणजे बघा स्त्री आणि पुरुष. एकूण स्त्री आणि पुरुष किती आहेत? 108. त्यापैकी 2/3 सदस्य पुरुष आहेत. म्हणजे पुरुष किती आहे? 2/3. मग मी काय करतो, एकूण सदस्यांच्या गुणिला 2/3 सदस्य काय आहेत? पुरुष आहेत. तर मी इथं काय केलं, 3 1 3, 3 त्रिक 9, उरला 1 घेतला, 3 सक 18, 36 गुणिले 2 बरोबर काय ना 72. तर 72 लोक काय आहे? पुरुष. 72 कोण आहे? पुरुष. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा झाला बघा, पुन्हा एकदा सांगतो. इथं घेतो मी पुरुष, इथे घेतले पुरुष आणि इथे घेतले स्त्रिया. तर टोटल उमेदवार आहेत 108. टोटल उमेदवार किती? 108. आणि 108 मध्ये 2 विभाजन केले तर पुरुष किती आहे? एकूण सदस्य संख्येच्या 2/3 कोण आहे? पुरुष आहे. म्हणजे मी 3 ने भागला, 3 1 3, 3 1 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, उरला 1 घेतला 8, 3 सक 18, म्हणजे 36 गुणिले 2. तर इथं 72 मला काय भेटले? 72 मला भेटले पुरुष. मग जर 108 मधून 72 जर वजा केले तर उरले किती? 36. तर इथं 36 कोण आहे? स्त्रिया. म्हणजे मला हे तर कळलं की एकूण स्त्रिया किती आहेत? 36. पुढे मला काय सांगितलं होतं की 9 स्त्रिया सोडून इतर सर्व सदस्य विवाहित आहेत. याचा अर्थ 36 म्हणून जर 9 सोडल्या तर 27 स्त्रिया काय आहेत? विवाहित आहेत.
27 स्त्रिया काय आहे? 27 स्त्रिया विवाहित आहेत. तर आपल्याला प्रश्न होता की समूहातील एकूण किती स्त्रिया विवाहित आहेत? तर समूहातील एकूण 27 स्त्रिया काय आहेत? विवाहित आहेत. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न इथे सोडवलेला आहे. बरं, हा प्रश्न कळालाय का? हा, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. बघा, पुढचा प्रश्न आहे की व्यासपीठावर एकूण 8 पाहुणे होते, त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलन होतील? तर व्यासपीठावर किती लोक होते? व्यासपीठावर लोक होते 8. प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केलं म्हणजे हँडशेक केलं, तर एकूण किती हस्तांदोलन होतील? तर बघा इथं काय करणार, तर बघा इथे व्यासपीठावर लोक किती होते? 8. तर सिंपल काय करायचं इथं 8 गुणिले 7. 8 गुणिले काय करायचं? 7. एक अंक कमी करून टाकायचा आणि बाकीचे काय करायचं? भागिले करायचा 2. म्हणजे इथं काय येणार बघा, बे एक बे, बे चौक 8 आणि 7 चौक 28. तर किती हस्तांदोलन होतील? हस्तांदोलन होतील 28, 28. जर समजा हा प्रश्न असा राहिला असता की व्यासपीठावर एकूण 12 लोक राहिले असते. व्यासपीठावर किती लोक आहेत? 12 लोक. म्हणजे हा प्रश्न असा राहिला असता की व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते, त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले, ते एकूण किती हस्तांदोलन होतील असा प्रश्न. तर व्यासपीठावर किती लोक होते? 12. तर मी इथं काय केलं असतं? 12 गुणिले 1 कमी करून टाकला, गुणिला 11 भागिले 2. तर याला जर भागिला बे एक बे, बे सक 12 आणि 11 सक 66. तर हस्तांदोलन किती झाले असते? हस्तांदोलन झाले असते 66. इथं मित्रांनो कोणता फॉर्म्युला वापरलाय? मी इथं फॉर्म्युला वापरलाय n इन ब्रॅकेट n - 1 डिवाइड बाय 2. जसं आता इथं n घेतला होता, हे बघा इथं घेतला n घेतला होता या उदाहरणामध्ये 8. या उदाहरणात जर घेतला तर n इथं आला 12. मग इथं n - 1 म्हणजे 8 वजा 1 तर काय आला 7 भागिले 2. इथं n - 1 इथं n ची व्हॅल्यू 12, तर 12 वजा 1 म्हणजे 11 भागिले 2. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण इथं काय केले? उत्तर आपण काढलेलं आहे. याचं आपण प्रॅक्टिकली एक उदाहरण घेऊया. बघा प्रॅक्टिकली उदाहरण सांगतो. समजा व्यासपीठावर 4 लोक आहेत. व्यासपीठावर किती लोक आहेत? 4 लोक आहेत. तर एका व्यासपीठावर 4 लोक आहेत आणि प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलन होतील? तर मग आपल्या फॉर्म्युला काय? फॉर्म्युला 4 गुणिले 1 अंक कमी करून टाकायचा, 4 गुणिले 3 भागिले 2. बे क बे, बे दुने 4 आणि 3 दुने 6. तर हस्तांदोलन किती झाले पाहिजे? 6 झाले पाहिजे. मग होता का बघू. समजा व्यासपीठावर A आहे, B आहे, C आहे आणि D आहे. तर इथं झालं काय? A गेला B कडे आणि त्याच्यासोबत हस्तांदोलन केलं म्हणजे हँडशेक केला, म्हणजे एक तास. मग A गेला C कडे, A ने C सोबत पण हस्तांदोलन केलं. लक्षात ठेवा, जेव्हा A B कडे जात आहे हँडशेक करण्यासाठी, हस्तांदोलन करण्यासाठी, तेव्हा ऑटोमॅटिक B चं सुद्धा हस्तांदोलन A सोबत होत आहे. A जेव्हा C कडे जातं हस्तांदोलन करण्यासाठी, तेव्हा ऑटोमॅटिक C चं सुद्धा A सोबत हस्तांदोलन होत आहे. मग आता A गेला D कडे, तर A कोणाकडे गेला? B, C आणि D कडे. म्हणजे A ने कितीदा हस्तांदोलन केलं? A ने हस्तांदोलन केलं 3दा. आता B ला इतर लोकांना भेटायला जायचं आहे, तर B तर ऑलरेडी A ला भेटलेला आहे, म्हणजे B कडे A कडे जाणार नाही. तर B कोणाकडे गेला? B गेला C कडे, एक हस्तांदोलन केलं आणि B भेटला D ला, म्हणजे B ने किती हस्तांदोलन केले? 2 हस्तांदोलन केले. आता उरला C. तर ऑलरेडी C आणि B चा हस्तांदोलन झालेला आहे, कारण की B ने C सोबत केलं तेव्हा ऑटोमॅटिकली C चं B सोबत हस्तांदोलन झालं. C चं ऑलरेडी A ला भेटून गेलेला आहे, तर C चं भेटण्याचं फक्त बाकी कोण राहिलं? D ला. तर C कोण भेटला? D ला. ऍट द सेम टाइम D चं सुद्धा C सोबत हस्तांदोलन झालं, म्हणजे C ने एक वेळेस हस्तांदोलन केलं, तर एकूण हस्तांदोलन किती झाले? 6 हस्तांदोलन इथं झालेले आहे. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर इथं सोडवू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया आपण.
पुढचा प्रश्न पुन्हा सेम आहे, जो आपण आत्ताच पहिला प्रश्न सोडवला होता, सेम त्या टाइप मध्ये प्रश्न आहे. तर प्रश्न आहे की एका परीक्षेत प्रत्येक योग्य उत्तराकरता 4 गुण मिळतात, तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 1 गुण वजा होतो. म्हणजे जर बरोबर उत्तर आलं तर 4 गुण मिळत आहेत आणि जर उत्तर चुकलं तर 1 गुण काय होतंय, मायनस होतोय. बरोबर. एका विद्यार्थ्याने एकूण 60 प्रश्न सोडवून 130 गुणांची कमाई केली, तर त्या विद्यार्थ्याने अचूक म्हणजे योग्य सोडवलेल्या प्रश्नांची संख्या किती, असा प्रश्न आहे. तर बघा, याला मी पर्यायानुसार सोडवतो आणि पर्यायानुसार सोडून मग डायरेक्टली सुद्धा आपण याला सोडवू शकतो. बघा, परीक्षेमध्ये एकूण प्रश्न होते 60. प्रश्न किती होते, 60. आणि त्याला मिळालेले गुण किती आहेत, त्याला मिळालेले गुण 130. तर परीक्षेमध्ये प्रश्न होते 60 एकूण प्रश्न आणि त्याला मिळालेले गुण आहेत 130. मिळालेले गुण 130 आहेत, म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम, निगेटिव्ह मार्किंग होऊन त्याला 130 गुण मिळालेले आहेत. बरोबर. आता बघा, एकूण परीक्षा होती 240 मार्कांसाठी. एकूण परीक्षा किती मार्कांसाठी होती, 240 मार्कांसाठी, कारण की प्रत्येक प्रश्नाला 4 गुण मिळत आहेत. तर याच्यात बघा, त्याचे काही चुकलेले प्रश्न आणि काही बरोबर प्रश्न. बरोबर प्रश्न आणि चुकीचे प्रश्न. बरोबर. तर आपला प्रश्न काय होता की सोडवलेले योग्य अचूक प्रश्न किती आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला अचूक प्रश्नासाठी 4 पर्याय दिले. तर बघा, पहिला पर्याय मी इथं निवडतो 35. पहिला पर्याय काय, 35. मला सांगा मित्रांनो, त्याने 60 पैकी 35 प्रश्न जर बरोबर सोडवले, 60 पैकी किती प्रश्न बरोबर सोडवले, 35 प्रश्न तिने बरोबर सोडवले, तर याचा अर्थ असा होतो 25 प्रश्न काय झाले, त्याचे चुकले. मी काय केलं, इथं 60 प्रश्न होते, 60 मध्ये 35 प्रश्न बरोबर, तर चुकले किती प्रश्न, चुकले 25 प्रश्न. अशा पद्धतीने ते वजाबाकी करून सोडवले. तर प्रत्येकी बरोबर प्रश्नासाठी 4 प्रमाणे इथे 35 एक 35, 35 दुने 70, 35 त्रिक 105, 35 चौक 140. तर 140 गुण त्याला मिळाले. परंतु प्रत्येकी एक प्रश्न चुकीचा झाला तर एक गुण निगेटिव्ह पण होतोय, मायनस होतोय. तर 25 गुण काय झाले, मायनस पण झाले. मग 140 म्हणून जर 25 गुण जर मायनस केले तर उरता किती, 115 गुण त्याला मिळाले. परंतु मला इथं उत्तर काय आलं पाहिजे होतं, उत्तर आलं पाहिजे होतं 130. जे आलंय का, ते आलेलं नाही. म्हणजे पहिला पर्याय माझा इथं काय आहे, पहिला पर्याय इथं माझा रॉंग आहे. तर आता नेक्स्ट पर्याय मी इथं चेक करतो. मी काय करतो, इथं नेक्स्ट पर्याय चेक करतो. आता बघा, पुढचा पर्याय आहे 38. तर समजा त्याने जर 38 प्रश्न जर बरोबर सोडवले, तर याचा अर्थ 22 प्रश्न त्याचे चुकलेले आहेत. कसं कळालं, 60 प्रश्न एकूण होते, त्याच्यापैकी त्याने 38 प्रश्न बरोबर सोडवले. इथं वजाबाकी केली, 10 तून 8 गेला 2, 6 तून 4 गेले 2, तर 22 प्रश्न काय त्याचे चुकलेले. आता बघा, प्रत्येकी बरोबर प्रश्नासाठी 4 गुण मिळत आहेत. म्हणजे 4 8 32 2, 4 8 32 2. हे थोडं इकडे घेतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. चार 8 32 2, हातच्या जागेला 3, 4 त्रिक 12, 12 ने 3 किती आले, 15. म्हणजे त्याला 152 गुण त्याला मिळाले. 22 प्रश्न चुकले म्हणून त्याचे मार्क किती मायनस होतील, मार्क मायनस होतील 22. कारण की एका मार्काला, एका प्रश्नाला जर चुकला तर एक निगेटिव्ह मार्क होते. मग ते 22 काय केले, याच्यातून वजा केले. 2 तून 2 गेला 0, 15 तून 2 गेला 13. म्हणजे त्याला 130 गुण मिळाले. आणि आपल्याला इथं सांगितलं की मिळालेले गुण काय 130, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे त्याचे 38 प्रश्न बरोबर आहेत आणि 22 प्रश्नांचे काय आहेत, चुकलेले आहेत. तो जर आपण तिसरा पर्याय चेक केला असता तर उत्तर आलं नसतं. बघा, तिसऱ्या पर्यायाने कसं उत्तर आलं नसतं, बघा चेक करतो. समजा 40 प्रश्न त्याचे बरोबर आले. किती प्रश्न बरोबर आले, 40 प्रश्न बरोबर आले. तर 60 मध्ये जर 40 प्रश्न बरोबर आले तर चुकले किती,
20 प्रश्न चुकले. मग इथं प्रत्येकी प्रश्नाला 4 मार्क मिळत आहेत. मग त्याला मार्क किती मिळाले? 160. 20 प्रश्नांसाठी त्याचे मायनस किती आले? 1 गुण प्रमाणे त्याचे 20 मार्क मायनस झाले. मग ते 20 मार्क इथं मायनस करतो तर त्याला मिळाले किती गुण? त्याला मिळाले 140 गुण. पण मला इथं सांगितले किती होते? 130. म्हणजे हा सुद्धा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. त्याचा आपण पर्यायानुसार याचं उत्तर काढू शकतो. आता जी पद्धत मी सांगितली ती जर मला पर्याय माहित नसेल तर अशा वेळेस काय करणार? तर बघा, ज्यावेळेस मला पर्याय माहित नसतील तर अशा वेळेस मी काय करणार? तर सगळ्यात पहिली गोष्ट, एकूण प्रश्न किती होते? एकूण प्रश्न होते 60. प्रत्येक प्रश्नाला गुण किती होते? तर प्रत्येक प्रश्नाला गुण होते 4. तर एकूण गुण किती होते? एकूण गुण होते 240. म्हणजे परीक्षेला 60 प्रश्न होते, प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क, म्हणजे परीक्षा होती 240 गुणांची. बरोबर. तर 240 मध्ये त्याला किती मार्क मिळाले? तर त्याला मिळाले 130 मार्क. त्याला किती मिळाले? 130 मार्क मिळाले त्याला. मग जर हे मिळालेले गुण आहेत, मिळालेले गुण, तर जे नुकसान झालेले गुण आहेत ते किती? नुकसान किती गुणांचं झालेलं आहे? तर 240 गुण 130 काय होणार? वजा. इथं आला 0, 4 तून 3 गेला 1 आणि 2 तून 1 गेला 1. याचा अर्थ त्याचं 110 मार्कांचं काय झालंय? त्याचं नुकसान झालेलं आहे. मग 110 भागिले एका प्रश्नासाठी किती गुणांचं नुकसान होतंय? तर बघा, एका प्रश्नासाठी किती गुणांचं नुकसान होतंय? जर एक प्रश्न चुकला तर 1 गुण मायनस होतो, परंतु जे 4 मार्क येणार होते ते 4 मार्क सुद्धा आले नाही. याचा अर्थ एका प्रश्नासाठी त्याचं 5 गुणांचं नुकसान होतंय. म्हणजे बघा, जर प्रश्न बरोबर सोडवला असता तर किती मिळाले असते? 4 मार्क. परंतु प्रश्न चुकीचा सोडवला म्हणून ते 4 मार्क मिळाले नाही, वरून 1 मार्क काय गेला? मायनस झाला. म्हणजे एका प्रश्नामागे त्याचं 5 गुणांचं नुकसान होते. मग त्याचं एकूण नुकसान झालेले 110 मार्कांचं आणि प्रत्येक प्रश्नाला 5 गुणांचं त्याचं नुकसान होतंय. म्हणजे 110 भागिले 5. 110 भागिले 5 किती आलं? 22. त्याचा अर्थ त्याचे 22 प्रश्न काय आहे? चुकलेले आहेत. तर मित्रांनो, 60 पैकी जर त्याचे 22 प्रश्न चुकले तर 38 प्रश्न काय आले? त्याचे बरोबर आले. मला विचारलं होतं की त्याचे बरोबर आलेले प्रश्न किती आहेत? तर बरोबर आलेले प्रश्न किती आहेत? त्याचे 38 प्रश्न इथं बरोबर आलेले आहेत. तर आता दोघी पद्धतीने तुम्ही त्याच्या पर्यायानुसार पण आणि या ट्रिकने सुद्धा तुम्ही उत्तर सोडवू शकता. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, काही घोडे आणि तेवढेच माणसं एका प्रवासाला निघाले आहेत. त्यापैकी निम्मी माणसं घोड्यावर बसून आहेत तर उरलेले पायी चालत आहेत. अशा वेळी जमिनीवर एकूण पायांची संख्या 70 असताना त्या समूहात एकूण किती घोडे आहे? घोड्यांची संख्या आपल्याला विचारलेली. हा प्रश्न व्यवस्थित समजा मित्रांनो. एका प्रवासामध्ये काही घोडे आणि काही माणसं चालत आहेत. बरोबर. जेवढे घोडे चालत आहेत त्याच्या निम्मी माणसाचे ते घोड्यावर बसले आहेत आणि निम्मी माणसं खाली चालत आहेत, पायी चालत आहेत. म्हणजे जर 10 घोडे असणारे तर 5च माणसं खाली चालत आहेत आणि जर 6 घोडे असणारे तर 3च माणसं खाली चालत आहेत. म्हणजे आपल्याला जे पाय पकडायचे आहेत ते खाली चालणाऱ्या माणसांचेच पाय आपल्याला काउंट करायचे आहेत. बरोबर. तर आता या प्रश्नामध्ये 4 पर्याय आहेत. 10 आपल्याला विचारलंय की एकूण घोडे किती? आपल्याला काय विचारलंय? एकूण घोडे किती? तर हे जे 4 पर्याय दिलेले आहेत 10, 12, 14, 16, तर हे कोणासाठी दिले? घोड्यांसाठी दिलेले. कोणासाठी दिले? हे घोड्यांसाठी दिलेले आहे. तर आता या प्रश्न आपण इथं सोडवूयात. बघा, पर्यायानुसार पण सोडवतो आणि इक्वेशन वाईज पण सोडवतो. घोडे किती ओळखण्यासाठी. तर बघा, घोडे आणि इथं माणसं. समजा पहिला पर्याय चेक करा तुम्ही. तर पहिला पर्याय, तर पहिला पर्याय सांगितलं त्यांनी घोडे किती आहेत? 10. तर मित्रांनो 10 घोडे म्हणून माणसं 10च आहेत.
परंतु निम्मी माणसं घोड्यावर बसले, निम्मी माणसं पायी चालतायत, म्हणजे मी तर माणसं किती येईल? फक्त 5. त्यांचे मला पाय काउंट करायचे, कारण की जे माणसं घोड्यावर बसले 5 माणसं, त्यांचे पाय तर काउंट होणार नाही, जमिनीवर तर 5 माणसांचे पाय चालतात ना. मग आता इथे 10 घोड्यांचे प्रत्येकी 4 पायाप्रमाणे किती पाय झाले? 40 पाय झाले. घोड्यांचे पाय किती झाले? 40. आणि 5 माणसांचे प्रत्येकी 2 पायाप्रमाणे किती पाय झाले? 10. म्हणजे 40 घोड्यांचे पाय आणि 10 माणसांचे पाय, एकूण खाली पाय किती चालतायत? 50 पाय. परंतु आपल्या इथं दिलेलं काय आहे की पाय, एकूण पाय किती आहे? 70. एकूण पाय किती आहे? 70. पण इथे किती येत आहे? 50. म्हणजे आपला पहिला पर्याय काय आहे? पहिला पर्याय रॉंग आहे. आता दुसरा पर्याय चेक करतो मी. पर्याय कोणता चेक करतो? दुसरा. दुसरा पर्यायामध्ये मला घोड्यांची संख्या दिली आहे 12. घोड्यांची संख्या किती दिली आहे? 12. पण जर 12 घोडे तर माणसं किती असतील? घोड्यांचे निम्मे, तर माणसं आहे 6. मग 12 घोड्यांचे पाय प्रत्येकी 4 पायाप्रमाणे, घोड्यात किती पाय असतात? 4. मग इथं 12 48. आणि प्रत्येकी 2 पाय माणसाला, 6 माणसं 2 पायाप्रमाणे माणसांचे पाय झाले 12. तर इथे 48 अधिक 12 48 घोड्यांचे पाय, 12 माणसांचे पाय, तर पायांची संख्या किती आली? 60. परंतु मला पायांची संख्या किती आली पाहिजे होती? पायांची संख्या आली पाहिजे होती 70. मग येते का उत्तर? उत्तर येत नाही. उत्तर येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक आपला दुसरा पण इथं काय आहे? चुकलेला आहे. मग आता पर्याय क्रमांक तिसरा चेक करतो मी. पर्याय क्रमांक काय करतो? 3 चेक करतो. तर पर्याय क्रमांक 3 आहे 14 घोडे. घोडे किती घेतले? 14. तर माणसं किती येतील? माणसं येतील 7. तर 14 घोड्यांचे पाय, प्रत्येकी घोड्याला 4 पाय. प्रत्येकी घोड्याला किती पाय? 4 पाय. मग 14 एक 14, 14 दुने 28, 14 तीन 42, 14 56. 56 कोणाचे पाय झाले? घोड्यांचे. 7 माणसांचे प्रत्येकी 2 पायाप्रमाणे किती पाय झाले? 14 पाय. मग 56 अधिक 14, 56 घोड्यांचे पाय, 14 माणसांचे पाय, पाय किती झाले? 70. उदाहरणार्थ पायांची संख्या किती दिली ती? 70. तर आपला पर्याय क्रमांक इथे 3 काय आहे? बरोबर आहे. म्हणजे पायी चालणारे जे घोडे आहेत किंवा जे घोडे आहेत, एकूण घोड्यांची संख्या इथं काय आहे? घोड्यांची संख्या आहे 14. आणि जर माणसांची संख्या विचारली असती तर माणसांची संख्या किती आली असती? माणसांची संख्या आली असती 7. तर आता मला इक्वेशन यूज करताना हे सोडवायचं आहे. इक्वेशन यूज कसं सोडवतात बघा. मी तुम्हाला कायमस्वरूपी सांगत असतो की इक्वेशन सोडवताना जी संख्या कमी आहे तिला x मानायचं. तर इथं बघा, माणसे घेतले x, कारण की माणसांची संख्या काय? कमी. निम्मे माणसं आहे घोड्यांच्या. मग घोडे किती आले? घोड्यांची संख्या दुप्पट आहे माणसांच्या. घोड्यांची संख्या काय आहे? दुप्पट आहे. तर माणसे घेतली x, घोडे घेतली 2x. आता मला पायांचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, कारण की इथं सांगितलं काय आहे की एकूण पायी चालणारे जे आहे, पाय खाली दिले 70 पाय दिले. पाय किती दिले? 70. आणि मला इक्वेशन कशासाठी तयार करायची? मला इक्वेशन बनवायची पायांसाठी. तर बघा मित्रांनो, जर x माणसं असणार आहे तर प्रत्येकी 2 पायानुसार x माणसांचे पाय झाले 2x. x माणसांचे पाय किती झाले? 2x. आणि प्रत्येकी घोड्यांना 4 पायांप्रमाणे पाय किती आले? 2 8x. तर माणसांचे पाय 2x आणि घोड्यांचे पाय 8x. लक्षात ठेवा मित्रांनो, इथे म्हणजे जी x ची व्हॅल्यू भेटेल ती मला इथं पुट करायची आहे 2 ठिकाणी. माणसाची घोड्यांची व्हॅल्यू काढण्यासाठी. बरोबर? टाकतो बघा. मग 2x माणसांचे पाय आणि 8x घोड्यांचे पाय, तर दोघांचे एकूण मिळून पाय किती आहे? दोघांचे एकूण मिळून पाय आहे 70. मग आता इथे 2x अधिक 8x किती आला? 2x अधिक 8x 10x बरोबर 70. आता इथे 0 0 कॅन्सल, म्हणजे x बरोबर काय आला? 7. x ची व्हॅल्यू भेटली 7. ती व्हॅल्यू इथं पुट अप केली. ती व्हॅल्यू कुठे पुट अप केली? x ची इथे. तर माणसं किती आहेत? माणसं 7. आणि घोडे किती आहेत? तर घोडे इथं 2 गुणिले 7, 7 गुणे 14. तर
तर घोडे किती आहेत तिथं 14. आपला प्रश्न होता की एकूण घोडे किती, तर एकूण घोडे किती आहेत, एकूण घोडे आहेत 14. आता तुम्ही याला इक्वेशन वाईज पण सोडवू शकता आणि पर्यायानुसार पण तुम्ही याला जाऊ शकता. हे कळलं का उदाहरण? रिपीट घ्यायचंय का? कळलं ना? ठीक आहे, बाकीचे नियम बोलत राहा, कळलं पाहिजे मला आहे तुम्ही लेक्चरला. ठीक आहे, चालतंय. नेक्स्ट उदाहरण बघूया. पुढचा प्रश्न आहे, एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मधल्या जागी उभा आहे. त्याच्या समोर इथं ध झालेलं बघा, इथं त्याच्या समोर 10 मुले 10 आलं पाहिजे होतं इथे बघा. तर त्याच्या समोर 10 मुले असतील तर मैदानावर एकूण किती विद्यार्थी उभे आहेत? प्रश्न काय होता की एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. त्याच्या समोर 10 मुले असतील तर मैदानावर एकूण किती विद्यार्थी उभे आहेत? अशा सिच्युएशनला काय करायचं मित्रांनो बघा. रमेश जो आहे मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. तर बघा रमेश इथं आहे. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी. तर रमेशच्या समोर 10 मुलं आहेत आणि रमेशच्या मागे किती मुलं आहेत? 10. म्हणजे रमेशची जी रांग आहे त्या रांगेमध्ये 10 अधिक 1 रमेश 11 आणि 10 21 मुलं आहेत रांगेमध्ये. बरोबर. आता हे झालं उभं. आता आडवं जर घेतलं तर रमेशच्या डाव्या बाजूला 10 मुलं आणि रमेशच्या उजव्या बाजूला किती मुलं? 10 मुलं. म्हणजे जर असे उभे जर बघितले तर उभे 21 मुलं येतात एका रांगेत आणि जर आडवे बघितले तर आडवे सुद्धा एका रांगेत किती आहेत? 21. म्हणजे मैदानावर इथं 21 गुणिले 21. 21 चा वर्ग किती येतो? 441. तर मैदानावर किती लोक आहेत? मैदानावर एकूण 441 विद्यार्थी आहेत. अशावर तुम्ही याचं उत्तर इथं काढू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, अशा प्रकारचं उदाहरण जर आलं तर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये मैदानावर जी संख्या असणार आहे, जसं रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, रमेशच्या पुढे 8 मुलं सांगितली. रमेशच्या पुढे किती मुलं सांगितली? 8. एक उदाहरण देतोय अंदाजे. हा रमेश आहे, तर रमेशच्या पुढे 8 मुलं आणि आपल्याला काय सांगितलंय की रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. त्याचा अर्थ असा रमेशच्या पुढे 8 मुलं तर मागे पण किती मुलं आहे? 8. म्हणजे टोटल मुलं किती झाले? 19. रमेशच्या डाव्या बाजूला 8 मुलं आणि उजव्या बाजूला पण किती मुलं आहे? रमेशच्या उजव्या बाजूला पण किती? 8. म्हणजे सॉरी हे 19 नव्हता, हे किती झाले? हे झाले 17. हे किती झाले? 17. 8 आणि 8 16 ने 17. रमेशच्या डाव्या बाजूला 8, उजव्या बाजूला 8. म्हणजे हे पण किती झाले? इकडे सुद्धा झाले 17. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे? 17 गुणिले 17. म्हणजे आपल्याला इथं काय घ्यायचं आहे? 17चा वर्ग घ्यायचा आहे. तर 17चा वर्ग किती आला? 17चा वर्ग आला 289. तर अशा पद्धतीने आपण इथं याचं उत्तर काढू शकतो. बरोबर. तर ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघा. फार सोपं उदाहरण होते. हा बोला सर. एक मिनिट थांबा सर. बोला सर. सर जसं इथं म्हटलंय ना, रमेश मध्यभागी आहे. ओके. तर समोर 10 आणि पाठीमागे 10. बरोबर. बाजूला 10 म्हणजे दोघं बाजूला 10. 10 गुणिले 20 होतात ते. तर मध्यभागी तर रमेश आहे ना. ठीक आहे. बघा सर काय असतं की रमेशला जर मी मध्यभागी घेतलं, बरोबर, तर रमेशच्या पुढे किती आहे? 10 आणि रमेशच्या मागे किती आहे? 10. परंतु मला सांगा सर, एक 5x5 ची लाईन आहे. ही 5x5 ची मी लाईन ड्रॉ करतो.
तर इथं 5x5 च्या लाईनीमध्ये बघा, या लाईनीमध्ये एकूण 5 मुलं आहेत, एकूण 5 रांगा आहेत, 1 2 3 4 5 आणि प्रत्येक लाईनीमध्ये किती मुलं आहेत? 5 आहेत. तर इथं ही जी लाईन आहे ती, तर यामध्ये रमेश कोणता असणार? रमेश एकच असणार आहे. जेव्हा मी असं बोलतो ना की रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी, तर इथं एकमेव विद्यार्थी तयार होतो हा. इथे एकमेव विद्यार्थी तयार होतो हा. आता मी फक्त तुम्हाला एवढं सांगितलं की रमेश जो आहे, बघा उदाहरण काय सांगतो मी, रमेश जो आहे मधल्या रांगेच्या मध्यभागी. मग सगळ्यात पहिले मधली रांग कोणती? मधली रांग ही. रमेश मधल्या रांगेच्या, मधली रांग कोणती आली? ही. आणि मध्यभागी, तर मध्य रांगेचा मध्यभाग कोणता आला? हा. तर रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा असल्यास, रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा असल्यास रमेशच्या पुढे 2 मुलं आहेत. रमेशच्या पुढे किती मुलं आहेत? 2 मुलं. तर मैदानावर एकूण किती मुलं आहेत? मला एवढंच सांगितलं की रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे आणि रमेशच्या पुढे किती मुलं आहेत? 2 मुलं. मग रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा असेल तर याचा अर्थ असा होतो की रमेशच्या मागे पण 2 मुलं आहेत, रमेशच्या डाव्या बाजूला पण 2 मुलं आहेत, रमेशच्या उजव्या बाजूला पण 2 मुलं आहेत. म्हणजे व पुढे 2 मुलं, मागे 2 मुलं, डाव्या बाजूला 2 मुलं, उजव्या बाजूला 2 मुलं. तर हा रो झाला 5 चा आणि हा आडवा झाला हा 5 चा. तर इथं 5 गुणिले 5 केलं मी. तसं मागच्या उदाहरणामध्ये आपण घेतलं होतं, हा रमेश घेतला होता आपण मागच्या उदाहरणामध्ये. हा रमेश घेतला होता. रमेशच्या पुढे 10, मागे 10 आणि टोटल झाले 21 आणि रमेशच्या इकडे 10, या साईडला 10, ते झाले 21. तर हा 21 आणि हा 21, तर 21 इथं काय घेतला होता? वर्ग घेतला होता. आलं तर लक्षामध्ये? हा ठीक आहे, चालेल. एक गोष्ट लक्षात घ्यायची या ठिकाणी, बघा जर असं आलं की रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, तर अशा वेळेस मैदानावर 20 रांगा, 22 रांगा, 28 रांगा, 60 रांगा अशी समसंख्या कधी येणार नाही. कारण की समसंख्यावाले जर रांगा असतील तर त्याला मधल्या रांगेचा मध्यभागी तयार होत नाही. तर अशा वेळेस रांगा कशा येतील? 21 रांगा, 23 रांगा, 17 रांगा, 15 रांगा अशा विषम संख्या तयार होतील. समसंख्या जर आली तर मधल्या रांगेचा मध्यभाग तयार होत नाही. जसं आता इथं एकूण रांगा किती आहेत? एकूण रांगा आहेत 5. एकूण रांगा किती आहेत? एकूण रांगा आहेत 5. बघा, ही पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग, चौथी रांग, पाचवी रांग. बरोबर. आता आणि प्रत्येक रांगेमध्ये 5-5 व्यक्ती उभे आहेत. जर मी ते एक रांग वाढवली, 1 2 3 4 आणि 5, एक रांग वाढवून त्या रांगेत 5 व्यक्ती उभे केले, तरी ती मधली रांग कोणती येणार? तर मधली रांग इथे कोणतीच येणार नाही. कारण की कोणतीच का नाही येणार? कारण की या 3 रांगा इकडे आहेत आणि या 3 रांगा इकडे आहेत, तरी तर मला मधली रांग सापडलीच नाही. तर रांगेची संख्या जर समसंख्या असेल तर अशा वेळेस मधल्या रांगेच्या मध्यभागी असा शब्द येणार नाही. तर रांगेची संख्या जर विषम संख्या असेल तर अशा वेळेस मधल्या रांगेचा मध्यभाग आपल्याला शोधू शकता येतो. जसं इथं जर मी अजून एक रांग वाढवली, समजा 1 2 3 4 आणि 5, त्या रांगेत पण 5 व्यक्ती घेतली. आता इथं मधली रांग कोणती येते बघा, या 3 रांगा इकडे झाल्या, या 3 रांगा इकडे झाल्या, तर ही मधली रांग कोणती आली? ही आली. आणि मधल्या रांगेचा मध्यभाग म्हणजे कोणता आला? हा आला. अशापणे आपण या ठिकाणी उत्तर पण या ठिकाणी शोधू शकतो. आले लक्षामध्ये? ठीक. नेक्स्ट उदाहरण बघा. एका टोपलीत फुलांच्या 12, 15 किंवा 18 याप्रमाणे फुलांच्या माळा केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात, तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील? लक्षात ठेवा, जेव्हा कमीत कमी असा शब्द आलेला असतो, अशा वेळेस आपल्याला दिलेल्या संख्येचा पहिले लसावी काढायचा.
काय काढायचा? लसावी काढायचा. आणि जेव्हा जास्तीत जास्त असा शब्द आलेला असतो तेव्हा मसावी काढायचा. तर लसावी या करता की लघुत्तम, लसावी लघुत्तम सामायिक अवयव, सॉरी लघुत्तम सामायिक. तर या ठिकाणी बी चा अर्थ असतो विभाज्य आणि मसावी महत्तम सामायिक विभाजक. तर विभाज्य आणि विभाजक ताशे संख्या असतात. तर आपल्याला दोन शब्दांवर फोकस करायचा, लघुत्तम आणि महत्तम. लघुत्तम म्हणजे लहान, महत्तम म्हणजे मोठा. तर इथं मला काय सांगितलं? कमीत कमी. कमीत कमी म्हणजे लहान. तर लहान झालं तर काय काढणार? लघुत्तम म्हणजे लसावी काढणार. तर या उदाहरणामध्ये मी काय करतोय? मी लसावी काढतोय. तर त्यांनी मला काय सांगितलंय की एका टोपलीमध्ये काही माळा आहेत फुलांच्या, आणि त्या फुलांच्या जर 12 प्रमाणे माळा केली तरी 3 फुलं उरतायत, 15 प्रमाणे माळा केली तरी 3 फुलं उरतायत, 18 प्रमाणे माळा केली तरी 3 फुलं उरतायत. तर मी इथं काय करतो? 12, 15 आणि 18 चा काय करतो? लसावी काढतो. तर लसावी कसा काढणार बघा. लसावी काढण्यासाठी सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करतो आपण. तर इथं मी डायरेक्ट समजा 3 ने भाग दिला तर 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18. 3 ने सगळ्या संख्येला भाग जात होता. आता 3 ने सगळ्या संख्येला भाग जात नाही, मग 2 ने भाग जातो. तर इथं 2 भाग दिला तर इथं आला 2 दुनी 4, 5 ॲज इट इज, 5 ला भाग जातो 3 ॲज इट इज घेतला, 2 त्रिका 6. आता उरलेली संख्या कोणी 2 5 3, तर डायरेक्ट भाग देतो. 2 भाग दिला 2 1 2, 5 ॲज इट इज घेतला, 3 ॲज इट इज घेतला. आता 5 ने भाग दिला 1 ॲज इट इज, 5 1 5, 3 जसं तसं घेतला. पुन्हा 3 ने भाग दिला 1 1, 3 1 3. तर जोपर्यंत 1 1 1 नाही तोपर्यंत भाग देत राहायचा. तर अवयव कोणते कोणते आले बघा. 3 5 15, 15 दुने 30, 30 दुने 60 आणि 60 दुने 120. तर सगळ्यांचा काय केला? गुणाकार केला. पुन्हा एकदा गुणाकार सांगतो बघा. 3 5 15, 15 दुने 30, 30 दुने 60 आणि 60 त्रिक आहे, 60 त्रिक तर 180. तर इथं काय आला? 180. लसावी केला 180. फुलं किती उरत आहेत? 3. तर इथं 3 काय करायचे? ऍड करायचे. इथं 3 काय करायचे? ऍड. म्हणजे टोपलीमध्ये फुलं किती आहेत? 183. टोपलीत फुलं किती आहेत? 183. तर याचा अर्थ असा झाला टोपलीत फुलं 183 आहे आणि 183 फुलांच्या जर 12 प्रमाणे माळा केल्या तरी फुलं उरतात 3, 15 प्रमाणे माळा केली तरी फुलं उरतात 3 आणि 18 प्रमाणे माळा केली तरी फुलं उरतात 3. मग उरता का बघू आपण. बघा मी काय केलं, टोपलीत 183 फुलं आहेत आणि 12 प्रमाणे माळा करतो, म्हणजे 12 फुलांची एक माळ म्हणजे 12 ने भाग देतो. तर टोपलीत 3 फुलं एक्स्ट्रा उरतील. बघा इथे 12 1 12, उरला 6 घेतला 3, 12 पंचे 60, बाकी उरले 3. तर 12 फुलांप्रमाणे जर माळा केल्या तर 15 माळा तयार होतील, पण 3 फुलं काय होतील? एक्स्ट्रा होतील. मग इथं पुन्हा काय करतो? 180 फुलांची 15 प्रमाणे माळा करून बघतो. 15 प्रमाणे. तर इथं 15 1 15, सॉरी 183 फुलांची फुलं किती? 183. 15 भाग देतो. 15 1 15, उरले 3 घेतला 3, 15 दुने 30. तर पुन्हा उरले काय? 3. 15 प्रमाणे जर माळा करायला सुरुवात केली तर 12 माळे तयार होतील आणि तरी फुलं किती होतील? 3 फुलं होतील. आणि जर 18 प्रमाणे जर माळा तयार करायची म्हटली, फुलं होती 183, 18 10 80 सापडले. तर पुन्हा बाकी काय होईल? 3 होईल. अशा पद्धतीने टोपलीत फुलं किती? 183. जर असं म्हटलं असतं की एका टोपलीत फुलांच्या 12 15 किंवा 18 याप्रमाणे फुलांच्या माळा केल्यास प्रत्येक वेळी 4 फुलं उरत आहेत, तर इथं 3 च्या ऐवजी मी काय ऍड केलं असतं? 4 ने काय आलं असतं? 184 आलं असतं. तर अशा उदाहरणामध्ये लसावी काढायचं आपल्याला लसावी आला तर 180 आणि फुलं उरत होते 3 म्हणून तर किती ऍड केले? 3 ऍड केले. फुलं जर 4 उरले असते तर किती ऍड केले असते? 4 ऍड केले असते. परंतु आपल्या उदाहरणात फुलं 3 उरत आहेत, म्हणजे टोपलीमध्ये फुलं किती होते? 183 फुलं टोपलीमध्ये होती.
ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघूया आपण. पुन्हा नेहमीप्रमाणे उदाहरण आलेले आहे. क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाचे हस्तांतरण केले तर किती हस्तांतरण होतील? तर नेहमीप्रमाणे आपण इथं काय करतो, इथे 11 खेळाडू आहेत, तर काय करणार, 11 गुणिले 10 भागिले 2. फॉर्म्युला कोणता वापरला, n * n - 1 डिवाइड बाय 2 चा फॉर्म्युला वापरला. तर इथं बे 1 बे 1 बे 5 10 11 5 55. तर हस्तांतरण किती तयार होतील, हस्तांतरण 55 तयार होतील. अशा म्हणजे आपलं हा प्रश्न तुम्हाला 1 मार्क मिळवण्यासारखा आहे, खूप सोपा आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न आपण असे भरपूर सारे प्रश्न सोडवले. हा प्रश्न होमवर्कला घ्यायचा तुम्ही सगळ्यांनी. या प्रश्नाचं उत्तर मला उद्या सांगायचंय, नाही आलं तुम्ही आईस काढून द्यायला. पुढचा प्रश्न बघा. एका वर्गात 72 विद्यार्थी असून त्यापैकी 13/24 मुले असून उर्वरित मुले आहेत. मुलींपैकी 103 मुलांची कबड्डी संघात निवड झाली तर संघात किती जणांना निवडले आहे? बघा प्रश्न पुन्हा एकदा बघा. एका वर्गात 72 विद्यार्थी असून त्यापैकी 13/24 मुले असून उर्वरित मुले आहेत. मुलांपैकी 103 मुलांची कबड्डी संघात निवड झाली तर संघात किती जणांना निवडले गेले? तर आता इथं बघा, याला कसं सोडवणार. बघा एकूण मुलं किती आहेत, मुलं आहेत एकूण वर्गातील विद्यार्थी, म्हणजे वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये मुलं पण आले मुली पण आले, एकूण. बघा वर्गातील एकूण संख्या, तर वर्गातील एकूण संख्या 72, म्हणजे याच्यात मुलं पण आहेत मुली पण आहेत. आणि 72च्या एकूण वर्गापैकी त्यापैकी 13/24 कोण आहेत, मुले. म्हणजे मी इथं काय केलं, 13/24. तर मुले किती ते शोधतो. बघा मुले किती आहे ते आपल्याला इथं मिळणार आहे, मुली नाही. तर इथं बघा 24 × 24 24 × 72 आणि 33 × 39. 39 कोण आहे तिथे, मुले. एकूण वर्गात 72 वर्ग संख्या आहे, तर 72 मध्ये 39 काय आहे, मुले. आणि 39 मध्ये 1/3 मुलांची कबड्डी संघात निवड झाली. तर 1/3 म्हणजे गुणिला 1/3, मग इथं 3 ने भाग देतो, 3 × 1 = 3 3 × 1 = 3 3 × 3 = 9. तर 13 मुलांची कबड्डी संघात काय झाली आहे, निवड झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या इथं काय आला आहे, बरोबर उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. तर ठीक आहे मित्रांनो, आज एवढेच आपण प्रश्न बघणार आहोत. उद्या आपण असेच काही लॉजिकल प्रश्न असणार आहे, खूप सारे असे प्रश्न आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, तर ते आपण उद्या घेऊयात. मित्रांनो पुन्हा एकदाच सांगणार असणार आहे की जरी हा कोरोनाचा काळ आहे आणि सगळीकडे सगळी शांतता आहे, म्हणजे कुठं गव्हर्नमेंट एक्झाम होत नाहीये, ऑनलाईन फॉर्म निघत नाहीये, आणि अशा वेळेस तुमचं मोरल खूप डाऊन होत आहे की आता काय करावं, अभ्यास करावा का नाही करावा, वय निघत जाते. तर मित्रांनो हाच तो काळ आहे की ज्या काळामध्ये तुम्हाला खूप खूप सारा अभ्यास करायचा आहे, खूप साऱ्या प्रश्नांची तयारी करून घ्यायची आहे. कारण की जशा एक्झाम येतील एक ना एक दिवस तर एक्झाम निघणारच आहे. गव्हर्नमेंटला लोकांची आवश्यकता आहे, वॅकन्सी निघणार आहेत, हे तर त्रिकालानी सत्य आहे. पोलीस भरती असो, MPSC असो किंवा बँकिंग असो, स्टाफ सिलेक्शन असो, आर्मी असो, एक्झामचे फॉर्म निघत राहतील, वॅकन्सी निघत राहतील. परंतु हीच ती संधी आहे की या संधीमध्ये तुम्हाला अभ्यासामध्ये ब्रेक नाही करू द्यायचा. काय मित्रांनो, तुम्ही वर्षभर अभ्यास केला आणि त्या वर्षभर अभ्यासामध्ये तुमचे 4-5 दिवस जरी गॅप पडतोय तर तुमची लिंक तुटायला वेळ लागणार नाही. तर अंटिल जोपर्यंत तुमचं एक्झाम क्रॅक होत नाही, तुम्ही पोस्टिंगला जॉईन होत नाही, तोपर्यंत तुम्हाला अभ्यास सोडायचा नाही. तर खूप जास्त टाइम वेस्ट न करता लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करायची. हा जो वेळ आहे हा वेळ तुमच्यासाठीच आहे. या वेळेचा चांगला उपयोग करून घ्या आणि जसं एक्झाम होणार तर बाकीचे जसे इतर सगळे विद्यार्थी झोपलेले, तुम्ही झोपलेले राहू नका. खूप सारी मेहनत घ्या, खूप सारी मेहनत घ्या. तर जेव्हा तुमची मेहनतीचं जेव्हा फळ तुम्हाला मिळेल तर त्याचा वाजा काळजाच काही वेगळा असणार आहे. तर पुन्हा एकदा सांगणं आहे, खूप सारा अभ्यास करा, लवकरात लवकर तुम्ही सेल्फ स्टडी सुरू करा वाटले, परंतु झोपून राहू नका. थँक्यू सो मच. आजचं लेक्चर कसं वाटलं, लेक्चरला लाईक करा,
शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि थँक्यू सो मच, धन्यवाद, आभारी आहे तुम्ही आमचं लेक्चर बघितल्यामुळे. थँक्यू सो मच.